ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाची सुनावणी। 50%च्या वर आरक्षण देऊ नका, नाहीतर निवडणूकच थांबवू, गेल्या सुनावणीत कोर्टाचा इशारा। आजच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा। कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे वगळता शिवसेना मंत्र्यांची दांडी। ऑपरेशन लोटसमुळे शिवसेना भाजपमध्ये तणाव वाढल्याची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात। 22 नोव्हेंबरपासून प्रचाराचा धडाका। दररोज 3 प्रचार सभा घेणार। अनगर नगरपंचायतीचा वाद पेटला। राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद। अर्जावरील सूचकाची सही गायब करण्यात राजन पाटलांचा हात। उमेश पाटील यांचा आरोप। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अहवालात पार्थ पवारांचं नावच नाही। दिग्विजय पाटील, तेजवानी, तारूंचा अहवालात उल्लेख। राजेंद्र मुठे समितीचा अहवाल समोर। शाळेतील पटसंख्येनुसार होणार शिक्षकांची भरती। पटसंख्येनुसार शिक्षकांची पदं होणार निश्चित। खासगी शाळांनाही नियम लागू। उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा। अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 10 अंशांवर। धुळ्यामध्ये सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुण्यामध्ये शेकोटी पेटवण्यावर बंदी। प्रदूषणाचं कारण देत पुणे मनपा आयुक्तांचा निर्णय। शेकोटी पेटवल्यास दंडात्मक कारवाई होणार। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान। पीक विमा योजनेअंतर्गत होणार कव्हर। 2026च्या खरीप हंगामापासून नुकसान मिळणार। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणणार। आज सकाळी 10 वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचणार। अनमोल बाबा सिद्दीकी हत्येतील मुख्य आरोपी।